नमस्कार. मी डॉक्टर सुनीता शानबाग, केईएम रुग्णालय मुंबई यामध्ये रोग प्रतिबंधक व सामाजिक शास्त्र विभाग यामध्ये मी 39 वर्ष कार्यरत होते. आता काही वर्षापूर्वी मी रिटायर झाली आहे, पण माझं काम जास्त करून लहान मुलांमध्ये, गर्भवती स्त्रियांमध्ये, स्तनदा मातांमध्ये आणि बचत गटांमध्ये जास्त होतं. तर आज मी तुम्हाला पाळी येणं आणि त्यामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे की लहान मूल जन्माला ज्यावेळेला येतं, मुलगा असो मुलगी असो, जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला लहान मूल दूध पिऊन मोठं होतं, कपडे लहान व्हायला लागतात, बाळ ओळखायला लागतं आई वडिलांना, आवाज काढतं, बसतं, रांगतं, उभं राहतं. जसे हे बदलाव घडतात तसंच मूल अजून थोडं मोठं होतं, शाळेत जातं. पण त्याच्या पोटामध्ये स्त्री बीज कोश आणि पिशवी, ज्याच्यामध्ये मोठं झाल्यानंतर मूल राहणार आहे, हे आधीपासूनच असतं. पण हे सगळं फार छोट्या प्रमाणात असतं. जेव्हा मुलगी एक 12, 13, 14 वर्षाची होते त्यावेळेला हे स्त्री बीज कोश आणि हे जे पिशवी आहे ती परिपक्व होते. कशी परिपक्व होते? कारण या स्त्री बीज कोश मधून 2 प्रकारचे स्त्राव निघतात, ज्यांचं नाव आहे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन. हे इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन काय करतात? शरीरामध्ये काही बदल घडवतात. मुलीच्या शरीरामध्ये तिचं स्तन मोठं होतं, तिच्या काखेमध्ये आणि लघवीच्या जागेवरती केस येतात, काळे केस येतात, तिची उंची वाढते आणि नंतर तिला पाळी सुरू होते. मुलांमध्ये देखील बदल होतात. मुलांना दाढी मिशी येते, त्यांचा आवाज बदली होतात, त्यांना देखील काखेमध्ये आणि लघवीच्या जागेवरती केस येतात, त्यांची उंची वाढते. आणि ह्या सगळ्या बदलाव 12, 13, 14, 15 वर्षावरती होतात, ज्याला आपण म्हणतो की आता ही मुलगी किंवा मुलगा, आता हे मोठे झाले. मुलीमध्ये पाळी येते म्हणून हे एक असं माहिती असणारं पडाव आहे तो. इतकंच नव्हे तर या पाळीमध्ये आई वडील कधी कधी मुलींशी बोलत नाहीत. वडील तर नाहीच नाही, पण आई किंवा बायका ज्या मोठ्या घरातल्या असतात त्या बोलत नाहीत, लाजतात, त्यांना कळत नाही की कसं सांगावं. आणि ह्या मुलीला काही माहिती नसतं, रक्तस्राव होतो हे सगळं काही तिला माहिती नसतं. म्हणूनच मी आज इथे तुमच्याशी बोलणार आहे. पाळी येणं म्हणजे काय? जे पिशवी असते, पिशवीच्या आतला जो थर असतो तो इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉनमुळे जाडा होतो. आणि दर महिन्याला इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन शरीरामध्ये वाढतं आणि कमी होतं. ज्यावेळेला ते वाढतं त्यावेळेला पिशवीच्या आतमध्ये एक गादीसारखी निर्माण होते. दुधाची साय कशी असते तशी एक गादीसारखी निर्माण होते. आणि ज्या वेळेला हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन कमी होतात महिन्याच्या अखेरला, त्यावेळेला ही गादी त्या पिशवीमधून सुटते आणि रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव घाण नसतो, हा फ्रेश असतो. पण पाळीच्या ज्या 5व्या 6व्या दिवशी थोडासा जो रक्तस्राव होतो तो काळ्या रंगाचा असतो, कारण तो पिशवीमध्येच राहतो. म्हणून त्याला थोडासा वास येतो. पण असल्या वेळेला जर कपडा बदलला तर वास नाही येणार. पाळी येताना काही मुलींच्या पोटामध्ये दुखतं. ते जे मांस सारखी वस्तू असते ती बाहेर निघते, त्यावेळेला पिशवी आकुंचित होऊन त्या मांसाच्या तुकड्यांना बाहेर काढते, म्हणून ते दुखतं. पण असल्या वेळेला त्या मुलीने आराम करू नये. तिने जे काय तिचं रोजचं काम आहे ते करावं.
काही लोकांना वाटतं की आंघोळ केल्याने रक्तस्राव जास्त जातो. असं नाहीये. रक्तस्राव दिसतो आंघोळ करताना, तेवढीच फरक आहे. रोज आंघोळ करून लघवी झाल्याच्या नंतर, संडास झाल्याच्या नंतर ही जागा स्वच्छ पाण्याने धुवून काढावी. नाहीतर काय होऊ शकतं, या जागेवरती तो कपडा ओला राहून राहून फोडं येतील, खाज सुटेल आणि मग तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. त्यानंतर ही पाळी महिना महिना येते. पण काही लोकांना जी सुरुवातीला पाळी येते ती 15 दिवसातून एकदा येते. काही लोकांना 3-3 महिन्यातून एकदा येते. हे दोन्ही नैसर्गिक आहे. कारण जे पाळीचं जे चक्र असतं त्याला सुरळीत होण्यासाठी 5-6 महिने लागतात. पाळीमध्ये जवळजवळ 60 मिलीलिटर रक्त जातं. आता हे चांगलं तुमच्या शरीरातलं रक्त आहे, म्हणून हे रक्त वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, रोज गुळ, शेंगदाणे, खजूर, हिरवी पालेभाजी ही जर ह्या मुलीला दिली खायला तर तिचं रक्त कमी नाही होणार आणि तिचं शरीर, तिला अशक्तपणा नाही येणार. नाहीतर या सगळ्या मुली ज्यांना पाळी येते त्यांचं जेव्हा रक्त तपासतात त्यावेळेला ते 10 ग्रॅमहून खालती निघतं आणि ह्याच वेळेला त्यांच्या शरीराची वाढ होत असते आणि मग मुलीची उंची खुंटते. 5 फुटाच्या खालती जर मुलगी असली, ज्यावेळेला ही मोठी होईल, ज्यावेळेला ही आई होईल, त्यावेळेला ते जे 3 किलोचं बाळ आहे तिच्या त्या 5 फूट उंचीतून निघायला त्याला त्रास होतो आणि मग सिझेरियन सेक्शन होतं. मुलीची उंची 5 फुटाहून जास्तच झाली पाहिजे, म्हणून तिला चांगला आहार दिला पाहिजे. असल्या वेळेला तिचा आहार चांगला ठेवला पाहिजे. पाळीच्या वेळेला काही लोक कपडा घेतात, घरगुती कपडा. काही लोक डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स, म्हणजे ज्याला एकदा वापरून फेकून द्यायचं असतं, ते घेतात. काही लोक रियुजेबल, म्हणजे त्यालाच धुवून आपण परत वापरू शकतो तसे सॅनिटरी पॅड्स घेतात. आता या तिघांमध्ये काय फरक आहे? एक जर आपण साधा कपडा घेतला तर भरपूरदा ते दाराच्या मागे किंवा एक अशा आडच्या अंधारड्या खोलीमध्ये त्याला सुकवतात की लोकांनी बघू नये म्हणून, आणि ती ओलेच राहतात आणि ओलेच त्या जागेवरती घेतात. डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड ज्याला एकदा वापरून आपण फेकून देतो फार महाग पडतात आणि निसर्गासाठी पण ते चांगले नाहीत, कारण ते फेकून फेकून कुठे जाणार, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्येच जाणार. जे रियुजेबल पॅड असतात, म्हणजे ज्याला आपण भरपूर वेळेला वापरू शकतो, ते काहीसे असे असतात, असे एवढेशे असतात, चौकडे. त्यांना अशी गडी करायची, असं ठेवायचं जागेवरती आणि आपल्या अंडरवेअरला मागून ह्याला वेलक्रोनी असं चिकटवून टाकायचं. ह्याच्यामध्ये मागे हा छत्रीचा कपडा लागलेला आहे, त्याच्याने रक्तस्राव बाहेर जात नाही. हे तुम्हाला दिले जातील. इतकंच नव्हे तर ह्यांना धुवायचं, उन्हामध्ये सुकवायचं आणि ह्याला जवळजवळ 3 वर्ष वापरता येईल. आणि असं उन्हामध्ये सुकवून ह्याला तारेवरती असं लावून टाकायचं. ह्याच्याने काय होईल, एक तर तुमचे पैसे वाचतील आणि हे मऊ असतं, नरम असतं. हे असे घडी करायची आणि अशी वापरायची, असं ठेवायचं. ह्याच्याने प्रदूषण पण होत नाही आणि स्वच्छता पण राखली जाते. तुम्हाला दिले जातील तर तुम्ही पाळीच्या 5व्या दिवस देखील थोडं जरी रक्तस्राव झाला तरी त्याला दिवसातून 2 वेळेला तरी बदलायचं. आता या लघवीच्या जागेवरती जर स्वच्छता राखली नाही तर काय काय होऊ शकतं. एक तर लघवीची जागा आणि पाळीची जागा अगदी जवळजवळ असते, तर लघवीला तुम्हाला
इजा होऊ शकते, गरम गरम लघवी होईल, लघवीला आग होईल, लघवीत थोडं रक्त जाईल. या सगळ्या गोष्टीमध्ये मग तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. लघवीच्या जागेवरती छोटी 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 फोडं येतील स्वच्छता राखली नाही तर. स्वच्छता म्हणजे कशी राखायची? लघवीला गेल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं, संडासाला गेल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने लघवीची जागा धुवून काढायची, एवढी स्वच्छता ठेवायची आहे. आणि ओला फडका घ्यायचा नाही. हा जो कपडा देणार त्याला घट्टपणे सुकवून द्यायचा, सुकवून वापरायचा. ह्याला उन्हात सुकवलं की हा कडकडीत सुकेल. आणि हा फ्लॅनेलचा कपडा आहे, हा मऊ आहे, हा मऊच राहील. तर असल्या पाणी जर तुम्ही अजून स्वच्छता राखली नाही तर योनी मार्गातून तुम्हाला पांढरा स्त्राव जाईल. यामध्ये मग तुम्हाला गोळ्या ठेवायला दिल्या जातील आणि त्रास होणार. हे सगळं होऊ नये म्हणून तुम्हाला, हे आजार होऊ नये म्हणून तुम्ही योनी मार्गाची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. कळलं का तुम्हाला? आणि हे फार नैसर्गिक आहे हो. तुमच्या आईला झालेलं आहे, तुमच्या आजीला झालेलं आहे, तुमच्या मावशींना झालेलं आहे. उलट जर 16-17 वर्षापर्यंत पाळी नाही आली तर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे की बाई हिला मुलीला पाळी येत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे. पिशवी असेल तर पाळी येणार. कावळा जशी अंडी घालतो, अंड्यातून बच्चे निघतात. मच्छीला गाभोळी असते, गाभोळीतून अंडे निघतात. तसंच स्त्रीला अंडाशय असतं, त्यामधून अंडी निघतात. दर महिन्याला एक अंड निघेल आणि जर त्याला पुरुष बीज भेटलं, लग्नाच्या नंतर पुरुष बीज जर भेटलं तर त्याला लहान मूल होण्याची शक्यता असते. हे मूल राहतं कुठे? या पिशवीमध्येच राहतं. ही पिशवी असते एवढीशीच, त्यामध्ये 3 किलोचं बाळ राहतं. विचार करा, निसर्गाने किती सुंदर हे सगळं बनवलेलं आहे. आणि हे आपली जाती वाढवण्यासाठीच तर आहे ना. नाहीतर काय होईल? भाताच्या झाडाला लोंब येतो, तिथून भात येतो, भात परत लावतो, परत येतो. हे सगळं निसर्गाचं चक्र आहे आणि ह्याच्यासाठीच स्त्रीचा जन्म आहे. कळलं का? पण हे रक्त घाण नव्हे. या रक्तामध्ये पण स्वच्छता मात्र राखली पाहिजे. हा, स्वच्छता मात्र राखली पाहिजे. आता जर तुम्ही पाळी आली तर देवाला हात नाही लावत असाल, विहिरीच्या पाण्याला हात नाही लावत असाल, किंवा लोणची, पापड, मिरचीची पावडर, हळदीची पावडर वर्षभराची जी करून ठेवली आहे त्याला हात नसाल लावत, तर हे ठीक आहे, हरकत नाही, याच्याने नुकसान नाही. काय होतं माहितीये का? कारण जर नखांमध्ये जर ते पाळीचं रक्त राहिलं, रक्तामध्ये किटाणू लवकर जन्माला येतात. तर हे किटाणू त्या वर्षभराच्या गोष्टींना लागू नये म्हणून आपण हे सगळं करतो. आणि देवाचं म्हटलं तर आपण देवाला शुद्ध होऊनच आपण हात जोडतो, तर दुरून जोडले तरी चालतात. पण जसं आपण म्हणतो की पाळी आल्यावरती 5 दिवस बाहेर बसलं पाहिजे, हे का असतं माहितीये का? कारण मुलीच्या पाळी आल्यानंतर रक्त तिचं कमी झालेलं असतं, तिला चक्कर येते. तिने जर स्वयंपाकघरात काम केलं की ती आगेशी खेळते, तर तिला आगेवरती पडण्याची शक्यता असते. विहिरीत जर पाणी भरायला गेली तर विहिरीमध्ये पडण्याची शक्यता असते. म्हणून तिला आराम म्हणून हे 5 दिवस तू बाई काही काम करू नकोस, बस. पण ह्याचं काय झालेलं आहे की जर एखादी बाई, तिला पाळी आली आणि तिची लहान लहान मुलं असतील, नवऱ्याला स्वयंपाक करता येत नसेल, तर ती मुलांचं काय? असल्या वेळेला तर हे सगळं नाही चालणार ना. कारण हे रक्त अशुद्ध नसतं. हात स्वच्छ धुतले, स्वच्छता राखली तर काहीही प्रॉब्लेम नाही. कळलं का तुम्हाला? तर हे सगळे बदलाव शरीरामध्ये 12, 13, 14 वर्षावरती होतात आणि हे झालेच पाहिजेत, निसर्गाने झाले पाहिजे. बरोबर आहे? तर सगळ्यांमध्ये ह्याची चर्चा काय करायची काही गरज नाही. जसं आपण संडासाला जातो, लघवीला जातो, तसंच हे देखील आहे. कळलं का? तुम्हाला जर ह्याच्यावरती काय अजून पाहिजे असेल माहिती तर आपण अजून देऊ शकतो.
ठीक है, थँक्यू. जिंदगी को देने सेकंड चांस, युवा परिवर्तन आया है.